दसरा विशेष आज आपण न लाटता एका मिनिटामध्ये पुरण तयार करून छान गुबगुबीत मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची ते बघणार आहोत। ही पुरणपोळी कमीत कमी तेलाचा वापर करून बनवलेली आहे, त्यामुळे खूप पौष्टिक अशी ही पुरणपोळी बनवून तयार होते। तसेच तोंडात टाकताच विरघळते इतकी मऊ लुसलुशीत होते। पीठ मळण्याची एक सिक्रेट पद्धत देखील तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अर्धा किलो चणा डाळीची ही पुरणपोळी आज आपण बनवणार आहे। त्याकरता अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे। डाळ आपल्याला चांगली 2 वेळा धुवून घ्यायची आहे। डाळ आपण 2 वेळा धुवून लगेचच शिजवून घेणार आहोत। ही डाळ आपल्याला अजिबात भिजत ठेवायची नाही। 2 वेळा डाळ चांगली धुवून झाली की एका छोट्या कुकरमध्ये काढून घेतलेली आहे। संपूर्ण डाळ काढून झाली की त्यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे। आपल्याला कटाची आमटी बनवायची असेल तर ह्या डाळीचं पाणी लागतं आपल्याला, त्यामुळे पाणी थोडंसं जास्त वापरायचं आहे। पण ही डाळ शिजताना सुरुवातीला थोडं कमी पाणी टाकून घ्यायचं आहे। साधारण त्याच वाटीने 1.5 वाटी मी पाणी टाकून घेतलेलं आहे। 1 चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे। कुकरच्या आपण 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊयात। आता आपण कणिक भिजवायला घेऊया। त्याकरिता फक्त इथे आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत। 1 मोठी वाटी मी गव्हाचं पीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे। चाळणीनेच चाळून घेतलेलं आहे, अजिबात आपण याचा वस्त्रगाळ करून घेतलेला नाही। यामध्ये पिठाच्या अंदाजे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ चांगलं पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण पीठ मळण्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे। साधारण पाऊण वाटी आपण पाणी घेतलेलं आहे। यामध्ये पाव चमचा हळद पावडर टाकून घ्यायची आहे व पाण्यामध्ये चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। हळद टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण हळद टाकून घेतल्यामुळे पोळ्यांना छान रंग येतो व पोळ्या पचायला देखील हलक्या होतात। पोळ्या आपल्याला बाधत नाहीत किंवा पोळ्या खाल्ल्यामुळे कुठलाही त्रास होत नाही। हळदीच्या पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। एकदम पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकून, एकदम घट्टही नाही किंवा एकदम सैलही नाही, या पद्धतीचे आपल्याला कणिक भिजवून घ्यायचे आहे। बऱ्याचदा पोळ्या बनवायचं म्हटलं की काही जण एकदम पातळ कणिक मळतात किंवा काही जण एकदम घट्ट कणिक मळतात, तर असं न करता आपण चपातीसाठीची जशी मध्यम कणिक मळतो त्या पद्धतीची कणिक आपण भिजवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकाल अगदी काही सेकंदामध्येच कणिक भिजून तयार झालेली आहे। आता ह्या पुरणपोळ्या बनवण्यासाठी आपण जास्त तेलाचा वापर करणार नाही, अगदी कमीत कमी तेलाचा वापर करणार आहे। त्यामुळे ह्या पुरणपोळ्या पौष्टिक देखील होतील। ही कणिक आता आपण तेलामध्ये मळून न ठेवता एखाद्या कॉटनच्या सुती कपड्यावरती बांधून ठेवायची आहे। या पद्धतीने मी एक कॉटन घेतलेला आहे, त्यावरती हा गोळा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। चांगला पॅक बांधून घ्यायचा आहे व पाण्यामध्ये हा गोळा आपल्याला भिजत ठेवायचा आहे। साधारण 15 मिनिटे ही कणिक आपल्याला अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। त्यामुळे आपल्याला अजिबात तेलाचा वापर करावा लागत नाही व पुरणपोळ्या पौष्टिक होतात। तसेच कणिक पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे पोळ्या अजिबात लाटताना तुटल्या जात नाहीत, तसेच छान टम्म फुगल्या जातात। आपण कितीही जास्त प्रमाणात देखील पुरण भरलं तरी देखील पुरणपोळ्या फाटल्या जात नाही, मऊ लुसलुशीत होतात। कणिक आपण कॉटनच्या कापडामध्ये बांधून घेतलेली आहे। आता आपल्याला एक खोलगट भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पातेलं वापरू शकता किंवा मी इथे कढई वापरलेली आहे। या पद्धतीने हा गोळा आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। ही कणिक आपण 15 मिनिटे अशीच भिजत ठेवायची आहे। साधारण 15 मिनिटे कणिक छान भिजेल तोपर्यंत आपल्या कुकरला 4 शिट्ट्या देखील झालेल्या आहे। डाळ छान शिजलेली आहे। कुकर थंड झालेला आहे, आपण झाकण काढलेलं आहे। डाळ देखील चांगली शिजली गेलेली आहे। छान डाळ शिजली गेलेली आहे। आता आपण लगेचच सोप्या पद्धतीने अगदी 1 मिनिटामध्येच पुरण कसं वाटायचं ते पाहूया। एक मोकळी कढई घेतलेली आहे, तुम्ही एखादा बाउल वापरू शकता। त्यावरती पुरणाची चाळणी ठेवून घ्यायची आहे व आपल्याला पुरण न परतता अगोदर डाळच चांगली वाटून घ्यायची आहे। ही डाळ तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील वाटून घेऊ शकता। डाळ छान शिजल्यामुळे चाळणीमध्ये अगदी आरामात पटकन ती वाटली जाते। साधारण 5 मिनिटांमध्ये अर्धा किलो डाळ वाटून तयार होते। चला तर मग संपूर्ण डाळ आपण वाटून घेऊया। संपूर्ण डाळ चांगली वाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकाल छान मस्त वाटली गेलेली आहे। आता या स्टेजला आपल्याला डाळ खूप गरम असतानाच वाटून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला बारीक किसून घेतलेला गूळ टाकून घ्यायचा आहे। तुम्ही ते गूळ व साखर मिक्स सुद्धा वापरू शकता। साधारण 2 वाट्या ही वाटलेली डाळ भरलेली आहे, त्या प्रमाणामध्ये 1 वाटी भरून मी गूळ पावडर टाकून घेणार आहे। इथे आपल्याला गुळाचे खडे अजिबात वापरायचे नाही, एकदम बारीक चिरलेला किंवा किसलेला गूळ वापरायचा आहे। या डाळीमध्ये देखील अजिबात पाणी शिल्लक राहिलेलं नाही। छान अशी कोरडी डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। गूळ टाकून हाताने चांगला आपण मिक्स करून घ्यायचा आहे। इथे मी किसलेला गूळ वापरलेला आहे।
गूळ चांगला मिक्स करून झाला की कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे व साधारण मिनिटभर हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। डाळीतलं पाणी आपण पूर्णपणे निथळून काढल्यामुळे या पद्धतीने जरी आपण पुरण तयार केलं तर देखील ते पातळ होत नाही। तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकाल, अजिबात आपण गूळ टाकल्यानंतर साधारण मिनिटभराने देखील बघू शकाल अजिबात पुरण आपलं पातळ होत नाही। छान सोप्या पद्धतीने अगोदर पुरण न परतता या पद्धतीने 1 मिनिटामध्येच हे पुरण बनून तयार होतं। त्याचबरोबर ही पद्धत वापरून आपण पुरण तयार केल्यामुळे पुरण एकदम जास्त सॉफ्ट होतं, कमीत कमी वेळामध्ये तयार होतं। त्याचबरोबर पुरणपोळ्या अजिबात फाटल्या जात नाही। तुम्ही बघू शकाल अर्धा ते 1 मिनिट झालेला आहे तरी देखील आपण गूळ टाकल्यानंतर देखील पुरण अजिबात पातळ झालेलं नाही, छान रंग आलेला आहे। या स्टेजला गॅस आपण बंद करूयात। तुम्ही बघू शकाल छान घट्ट दाटसर झालेला आहे। यापेक्षा घट्ट देखील हे पुरण आपल्याला परतवून घ्यायचं नाही किंवा यापेक्षा पातळ देखील ठेवायचं नाही। पुरण थोडंसं पातळ ठेवलं तर पुरणपोळ्या फुटल्या जाऊ शकतात व एकदम घट्ट ठेवलं तर देखील पुरणपोळ्या फुटल्या जातात। त्यामुळे या स्टेजला गॅस आपण बंद करूयात व पुरण थंड करून घेऊया। पुरण छान थंड होतंय तोपर्यंत आपण कणिक भिजवलेली पाहूया। कणिक छान 15 मिनिटं भिजली गेलेली आहे। आता आपण कॉटनमधून कणिक बाजूला काढून घ्यायची आहे। त्या अगोदर यामध्ये थोडंसं जरी जास्तीचं पाणी शिल्लक असेल तर हाताने या पद्धतीने आपल्याला पिळून काढायचं आहे। संपूर्ण पाणी चांगलं पिळून काढून झालेलं आहे। आता आपण कणिक कॉटनमधून एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया। छान मस्त मऊ कणिक भिजली गेलेली आहे। यावरती फक्त आपल्याला 1 चमचाभर तेल टाकून कणिक चांगली मळून घ्यायची आहे। ही पुरणपोळी बनवताना आपण कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे, त्यामुळे पुरणपोळी जास्त पौष्टिक झालेली आहे। आपण नवीन पद्धत पाहिलेली आहे ती म्हणजे कणिक आपल्याला 15 मिनिटे पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे, त्यामुळे आपल्याला कमीत कमी तेलाचा वापर लागतो। तुम्ही बघू शकाल आपण कणिक कॉटनमधून बाहेर काढल्यानंतर साधारण फक्त पोहे खाण्याचा 1 चमचाभरच तेल वापरून कणिक पुन्हा एकदा थोडीशी मळून घेतलेली आहे। पुरणपोळी बनवण्यासाठीची परफेक्ट कणिक तयार झालेली आहे। आता आपण पुरण थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं ते हलकंसं कोमट झालेलं आहे। त्यामध्ये 1 चमचाभर आपण विलायची पावडर साखरेसोबत बारीक करून घेतलेली आहे, ते 2 चमचे आपण टाकून घेतलेले आहे। तुम्ही ते जायफळ पावडर किंवा सुंठ पावडर देखील वापरू शकता। विलायची पावडर पुरणामध्ये चांगली मिक्स करून झाली की लगेचच आपण पोळ्या लाटायला घेऊया। पुरण पूर्णपणे थंड झालेलं आहे। पुरण आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल एकदम छान पुरण तयार झालेलं आहे, अजिबात पातळही नाही किंवा घट्टही नाही। आपण हाताने असा गोळा तयार केला तरी देखील पुरण अजिबात हाताला चिटकले गेलेलं नाही। आता आपण लगेचच पुरणपोळी लाटायला घेऊया। पुरणपोळी लाटण्यासाठी इथे मी पोळपाटावर बटर पेपर ठेवून घेणार आहे। त्या आकारामध्ये 2 बटर पेपर मी कट करून घेतलेले आहेत। तुम्ही इथे प्लॅस्टिकचा पेपर सुद्धा वापरू शकता। पुरणपोळी आपण न लाटता बनवतोय त्याकरिता इथे मी बटर पेपरचा वापर केल्यामुळे अजिबात पुरणपोळी पोळपाटाला चिटकली जात नाही व छान न लाटता ह्या पुरणपोळ्या बनवून तयार होतात। जेवढ्या साईजचं आपण पीठ घेतलेलं आहे तेवढ्याच साईजचं आपल्याला पुरण घ्यायचं आहे। पुरण छान अगदी भरपूर प्रमाणात दाबून भरून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल छान गोळा बंद करायचा आहे व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने आपल्याला ही पोळी थापून घ्यायची आहे। या पद्धतीने हा गोळा आपण तयार करून घेतल्यामुळे पुरण सर्व बाजूंनी चांगलं पसरलं जातं। आता आपण बटर पेपरला थोडंसं तेल लावून घेऊया, त्यामुळे पुरणपोळी चिटकली जाणार नाही। बटर पेपरला थोडंसं तेल लावून झालं की या पद्धतीने थोडीशी पुरणपोळी आपल्याला थापून घ्यायची आहे। पुरण एकसारखं पसरलं जातं। यावरती आता आपण दुसरा बटर पेपर ठेवून घेऊया, त्याला देखील थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पुरणपोळी छान व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला थापून घ्यायची आहे। न लाटता सोप्या पद्धतीने ह्या पुरणपोळ्या बनवून तयार होतात। चांगलं पसरून हे पुरण आपल्याला पुरणपोळी थापून घ्यायची आहे। ह्या पद्धतीने पुरणपोळी आपण थापून घेतल्यामुळे अगदी पोळीच्या कडापर्यंत हे पुरण छान पसरलं जातं। अगदी काही सेकंदामध्येच पुरणपोळी आपली थापून झालेली आहे। तुम्ही बघू शकाल भरपूर प्रमाणात आपण पुरण भरून घेतलेलं आहे। पोळीच्या वरून देखील पुरण तुम्हाला दिसतच असेल। तवा देखील चांगला कडकडीत गरम करून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवर ही पोळी आपण भाजून घेऊया। पुरणपोळी आपण तव्यावरती टाकून घेतलेली आहे। पुरणपोळीला वरून थोडे थोडे बबल्स यायला लागले की पुरणपोळी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे। छान पुरणपोळी फुगायला सुरुवात झालेली आहे।
साधारण प्रत्येक अर्धा मिनिटाने ही पुरणपोळी आपल्याला पलटी करून चांगली दोन्ही बाजूने खरपूस रंगावरती भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकाल छान मस्त गुबगुबीत टम्म फुगलेली पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे। दोन्ही बाजूने छान खरपूस रंगावरती भाजून घेऊया। पोळी चांगली खरपूस भाजून झाली की त्यावरती तुम्ही तेल किंवा तूप लावून घेऊ शकता। इथे मी संपूर्ण पोळ्यांना तेल लावून घेणार आहे। त्याचबरोबर तेल देखील एकदम जास्त वापरलेलं नाही। याच पद्धतीने आपण कितीही पोळ्या लाटल्या किंवा कितीही जास्तीचं पुरण भरून पोळ्या लाटल्या तरी देखील पुरणपोळ्या फुटल्या जात नाही, छान गुबगुबीत फुगल्या जातात। याच पद्धतीने संपूर्ण पिठाच्या पुरणपोळ्या आपण तयार करून घेऊया। मी उरलेल्या संपूर्ण पिठाच्या पुरणपोळ्या तयार करून घेणार आहे। त्या अगोदर ह्या 3 केलेल्या पुरणपोळ्या मी तुम्हाला दाखवते। खूप मस्त झालेल्या आहेत। अगदी पुरण भरपूर प्रमाणात भरलेला आहे। रंग देखील पोळ्यांना खूप छान आलेला आहे। पुरणपोळ्या छान एकसारख्या खरपूस भाजून घेतल्यामुळे चवीला खूप छान लागतात। तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने न लाटता ह्या पुरणपोळ्या नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।